नमस्कार. आज मी बनवणार आहे रताळ्याचा शिरा. हल्ली बाजारात महाशिवरात्रीनिमित्त रताळी पुष्कळ विकायला आलेली आहे. त्यामुळे मी सकाळी जाऊनच रताळी घेऊन आलेली आहे. रताळ्याला माती असल्यामुळे मी ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत मी रताळी ही स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आणि त्यावर असलेली मातीही काढून घेणार आहे. अशा प्रकारे बऱ्याच वेळेस माती असल्यामुळे आपल्याला ती रताळ्याचा शिरा करताना ती थोडी कचरट लागू शकतात. म्हणून कधीही रताळी आणल्यानंतर 2 ते 3 पाण्याने ती स्वच्छ धुवावीत. त्यामुळे त्यावरची मातीही निघून जाते. तुम्ही बघू शकतात की मी आणलेल्या रताळ्यांनासुद्धा माती दिसत आहे. त्यानंतर रताळी ही आम्ही कुकरमध्ये न शिजवता तव्यावरच शिजत घालतो. का तर त्यामुळे ती जास्त पाणीदार अशी लागत नाही आणि चवीलाही चांगली लागते. अशा प्रकारे तव्यामध्ये पाणी घालून मी त्यावर रताळी ठेवलेली आहे आणि कढई उपटी मारलेली आहे. गॅसची फ्लेम जराशी मोठी केलेली आहे. तुम्ही बघू शकता रताळी छान अशी पाण्यामध्ये पाणी उकळते आहे, रताळी शिजत आहे. थोडीशी मी सुरीने दाबून बघितली आहे तर थोडीशी रताळी ही कच्ची वाटत आहे. म्हणून मी पुन्हा एकदा तिला झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहे. आता पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर रताळी पुन्हा एकदा दाबून बघितली तर व्यवस्थित अशी शिजलेली आहे. त्यानंतर मी गॅस हा बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता की पूर्णपणे रताळ्याला असा सुंदर असा पिवळसर कलर आलेला आहे. त्यानंतर थंड झाल्यावर मी रताळ्याची साल ही काढून घेतलेली आहे. थंड झाल्यावर रताळ्याची साल ही पटापट निघतात आणि हाताला चटकेही लागत नाही. साल काढताना आजूबाजूला जर कुठे घाण असेल किंवा कुठे माती निघाली नसेल तर अशा वेळेस ही मातीसुद्धा मी ही व्यवस्थित काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता की साल हे पटापट आणि व्यवस्थित निघत आहे. रताळी वाफवल्यानंतर त्याची साल निघायला हे सोपे जाते. आमच्याकडे रताळी ही अशीच वाफवतात. तुमच्याकडे कशी वाफवतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. कुकरमध्ये आमच्याकडे रताळी अजिबात शिजवत नाही. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी साल हे काढून घेतलेले आहे. अशा प्रकारे मी सर्व रताळ्यांची सालेही काढून घेणार आहेत. साले काढून झाल्यानंतर त्यामध्ये कधीतरी केसाळ असा भाग असतो तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे आणि मी हातानेच कुस्करून सर्व रताळी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात की हाताने ही सुंदर प्रकारे ही रताळी नरम होत आहे. सुरीने किंवा आपण दुसऱ्या कोणत्या साधनाने केली तर ते काप बरोबर लागणार नाहीत. म्हणून ती पूर्णपणे मॅश करण्यासाठी मी हातानेच कुस्करून घेतलेली आहे. अशा प्रकारे रताळी ही पूर्णपणे नरम करून घेतलेली आहे. काही जण रताळ्यामध्ये बटाट्याचाही वापर करतात. एखादा बटाटा उकडलेला टाकला तर त्याचाही रताळ्याचा शिरा हा छान लागतो. काही जण केळी टाकतात, तसासुद्धा रताळ्याचा शिरा हा सुंदर लागतो. अशा प्रकारे मी रताळी मॅश करून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा मी तूप घातलेले आहे. तूप पूर्णपणे विरघळल्यानंतर आणि गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मॅश केलेली रताळी ही टाकणार आहे. आता तुम्ही बघू शकता की रताळी टाकण्याआधी तूप हे थोडेसे गरम असायला हवे, नाहीतर रताळी ही आपल्या कढईला खाली लागू शकतात. अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये रताळीचं पूर्ण मॅश केलेली आहे ती पूर्णपणे घालत आहे. आता व्यवस्थित झाऱ्याच्या साहाय्याने मी त्यांना व्यवस्थित हलवून घेत आहे. दिसताना जरी ही रताळी अशी दिसत असली तर ज्या वेळेला आपण तुपामध्ये परततो त्यावेळेला ती एकदम नरम आणि मऊ लुसलुशीत होतात आणि खाण्यासाठीही चवदार होतात. महाशिवरात्रीला जास्त करून बाजारात रताळे विकायला येतात, कारण की माता पार्वतीने पण कंदमूळ खाऊन हा आपला उपवास केलेला असतो. म्हणून बाजारात हे कंदमूळ म्हणून रताळे विकायला आलेली असतात. रताळ्याचा शिरा हा कंदमूळ असल्यामुळे तो पचायलाही हलका असतो आणि खाण्यासाठीही पौष्टिक असतो. तुम्ही या सीझनमध्ये रताळी आणा आणि हा शिरा करायला विसरू नका. आता मी एका हाताने कढई पकडून व्यवस्थित असं हलवून घेत आहे. आपल्याला जर तुपाचे प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर आपण आपल्या आवश्यकतेनुसार तूप हे पुन्हा घालू शकतो. मी माझ्या आवश्यकतेनुसार मला जेव्हा लागेल तेव्हा मी तूप हे घालत आहे. आता आवश्यकतेनुसार, चवीनुसार किंवा जेवढा गोडवा आपल्याला हवा असेल त्या प्रमाणानुसार आपण ही साखर घालायची आहे. साखर जोपर्यंत विरघळणार नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत. एकजीव झाल्यावर गरम वाफेने ही साखर आपोआप वितळायला लागते. आता तुम्ही बघू शकता की मी हलवून घेत आहे आणि साखर पूर्णपणे मिक्स करून घेत आहे. साखर पूर्णपणे मिक्स होईल यासाठी आता आपण ते एकदा झाकण ठेवून हे परतवून घेणार आहोत. मला तूप थोडे कमी वाटले म्हणून मी पुन्हा एकदा यामध्ये थोडेसे तूप घालून घेतलेले आहे. साखर विरघळल्यावर त्याला थोडा पातळसरपणा येतो. तुम्ही बघू शकता की कसा नरम आणि लुसलुशीत सुंदर आपला हा रताळ्याचा शिरा हा दिसत आहे. तुमच्याकडे उपासाला कुठल्या प्रकारचा शिरा करतात
हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. साखर विरघळल्यानंतर आपला हा शिरा अजूनच सुंदर दिसत आहे. आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतो. आता यावर मी एक झाकण ठेवून एक वाफ अशी काढून घेत आहे, म्हणजे त्यातले जे साखर आहे त्याचं पाणी होऊन तो व्यवस्थित हा मुरला जाईल. आता झाकण काढून आपण पुन्हा एकदा बघणार आहोत आणि एकदा आपण हलवून घेणार आहोत. आमच्याकडे दर महाशिवरात्रीला अशा प्रकारचा शिरा हा केला जातो. कधी राजगिऱ्याचा शिरा करतात, कधी रताळ्याचा शिरा करतात, पण गोडाचा पदार्थ हा करायलाच हवा. अशा प्रकारे मी पुन्हा एकदा पूर्णपणे हे मिश्रण हलवून घेत आहे. यामध्ये आपण आता वरतून वेलची पावडर टाकणार आहोत. आम्ही वेलची पावडर ही घरीच बनवतो. वेलची असतात त्याला गरम करून घ्यायची आणि जायफळ हे त्यामध्ये मिक्स करून जायफळ आणि वेलची दोन्ही एकत्रितपणे हे दळून घ्यायचे आणि एखाद्या बरणीमध्ये, सुक्या बरणीमध्ये हे मिश्रण भरून ठेवतो. जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी ही मिश्रण वापरता येते. पुन्हा नव्याने करण्याची गरजही भासत नाही. अशा प्रकारे वेलची पावडर टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा हा शिरा हलवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात साखर टाकल्यामुळे याला मस्त अशी जराशी पातळ असे स्वरूप दिसत आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून यावर मी एक वाफ काढून घेत आहे. झाकण ठेवल्यामुळे वेलची पावडर ही त्याच्यामध्ये सुंदर अशी मिक्स होईल आणि थोडंसं मुरल्यासारखे होईल. पुन्हा एकदा झाकण काढून आता आपण बघूया की हा शिरा कसा झालेला आहे. तर त्याला आपोआपच तूप सुटलेले आहे आणि असा हा शिरा आपला खूप सुंदर असा दिसत आहे. देवाला नैवेद्य म्हणून, महाशिवरात्रीला उपवासाचा पदार्थ म्हणून आपण देवापुढे अशा प्रकारचा शिरा हा नक्कीच ठेवू शकतो. तुम्हाला हा शिरा दिसायला आणि कसा वाटत आहे ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये करून सांगा. आणि तुम्हाला आवडले असल्या तर तुम्ही एकदा ट्राय नक्कीच करून बघा. खायलासुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा शिरा तोंडात टाकताच विरघळणारा असा होतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मी वाटीमध्ये काढून घेत आहे, का तर मला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती मऊ आणि लुसलुशीत हा आपला शिरा दिसत आहे. आवडले असेल तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.